नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच अन्य मागण्यांसाठी कोकण विकास मंचाच्या पुढाकाराने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोकण विकास मंचाचे संचालक निलेश सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती करावी, शैक्षणिक पात्रता, जात, संवर्ग, वय व एकूण सेवा या निकषांच्या आधारे पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना नियमबाह्य पद्धतीने दिलेली पदोन्नती रद्द करावी व संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाई करावी, बँकेची नोकर भरती IBPS या पद्धतीनेच करावी, शेतकऱ्यांना तत्काळ मिळणारी 10,000 रुपये रक्कम त्वरित त्यांना मिळावी, सर्व भागधारकांना शेअर सर्टिफिकेट मिळावेत, त्याचबरोबर मनोर, वाडा व भिवंडी रस्त्याबाबतच्या मागण्यांचा समावेश यावेळी करण्यात आला. तसेच या प्रश्नांवर लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावे व शासनाने याकडे लक्ष द्यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही देण्यात आले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ आणि महाव्यवस्थापक मिळून स्वतःच्याच नातेवाईकांची पदोन्नती केलेली आहे. त्याबाबत सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हता न तपासता अगदी 10वी पास लोकांना सिनियर मॅनेजरपर्यंत पदोन्नती दिलेली आहे. त्याचप्रमाणे उद्या स्टेशनरी राहू दे, फर्निचर राहू दे, बँक शाखा दुरुस्ती राहू दे, बँकेची जागा खरेदी राहू दे, या सर्व विविध व्यवहारामध्ये बँकेचे संचालक मंडळ सातत्याने भ्रष्टाचार करत असल्याचे आम्ही ज्यावेळेस विरोध केला तेव्हा जिल्ह्यातून माहिती उजेडात आली आहे. याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी, माननीय आयुक्त या सर्वांकडे निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण निवेदन दिले आहे. त्या माझ्यासोबत पालघरचे खासदार चिंतामणजी वनगा, भाजपचे जिल्हाध्यक्ष पास्कल धानारा, शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे या सर्वांनी या भ्रष्टाचाराबाबत माननीय मंत्री महोदयांना निवेदन दिलेले आहेत आणि चौकशी लावली आहे. मनोरवाडा भिवंडी रस्ता आहे, आजपर्यंत 40% काम कमीत कमी अपूर्ण आहे. पूर्ण रस्ता खड्डेमय आहे. आजही रस्त्याची भयानक अवस्था आहे. आमचे 279 बांधव त्या रस्त्यात मृत्युमुखी पावलेले आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, सरकार बदललं पण अधिकारी तेच राहिल्याने अद्यापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाहीये. महाराष्ट्राचे नेते व कळवा मुंब्र्याचे भाग्यविधाते माननीय आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना संघर्ष वृत्तवाहिनी व संघर्ष परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब, तुमच्या हातून कळवा मुंब्र्याची अशीच विकास कामे होत राहो हीच तुम्हाला वाढदिवसानिमित्त सदिच्छा. पुन्हा एकदा माननीय आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना संघर्ष वृत्तवाहिनी व संघर्ष परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाण्याच्या पाटलीपाडा या परिसरात असलेल्या श्रीमा स्नेहदीप या शाळेतर्फे मतिमंद विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधनाच्या खास कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. समाजापासून विरक्त असलेल्या घटकांना समाज प्रवाहात आणून त्यांचे जीवन सुसह्य व विकसित करून त्यांनाही सामान्यांप्रमाणे जगता यावे म्हणून या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रीमा स्नेहदीप या शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू तेजवानी यांनी सांगितले.
ठाणे शहरातील विविध सुप्रसिद्ध विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन राखी बंधनासाठी उत्तम प्रतिसाद दिला। यावेळी श्रीमा ग्रुपचे चेअरमॅन बालगोपाल, मुख्याध्यापिका मंजू तेजवानी, सेक्रेटरी रमेश जोशी यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीमा स्नेहदीप हर साल रक्षाबंधन का कार्यक्रम रखता है। श्रीमा स्नेहदीप जैसे ही हम सब थाना में जानते हैं, श्रीमा विद्यालय, श्रीमा बाल निकेतन पूज्य श्री तारामा ने ये 1989 में शुरू किया था। यह स्कूल स्पेशल बच्चों का है, जहाँ पर बच्चे जो रेगुलर स्कूल में पढ़ाई नहीं कर पाते हैं, जिनको ज़्यादा स्पेशल इंस्ट्रक्शंस लगता है या स्पेशल टीचिंग एड्स लगता है, उनके लिए ये स्कूल है। और यह कार्यक्रम 21 इयर्स पहले हमारे चेयरमैन साहब ने शुरू किया था, जहाँ पर थाना के सभी रेगुलर स्कूल्स हैं, उनके बच्चों को बुलाया जाता है राखी बंधवाने के लिए और राखी बांधने के लिए। यानी कि जो स्पेशल लड़कियां हैं वो रेगुलर स्कूल के लड़कों को राखी पहनाती हैं और रेगुलर स्कूल की लड़कियां राखी बंधवाती हैं स्पेशल बच्चों से। यह एक मौका है सभी बच्चों को इन बच्चों के करीब आने का। गोरगरिबांचे कैवारी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना समाजसेवक BP शर्मा यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। आव्हाड साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अशीच उंच भरारी घेत राहो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा। पुन्हा एकदा BP शर्मा यांच्या वतीने आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये। चिंग्याची कारणं थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारणं संपली। अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट। ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? MSEB विभागाने आता वीज बिल ऑनलाईन भरण्याचे ठरवले आहे आणि त्याची सुरुवात ही 1 ऑगस्ट पासून झाली आहे। लोकांना सुविधा मिळाव्यात, त्यांचा वेळ वाचावा या उद्देशाने ही सेवा MSEBने सुरू केली आहे। परंतु या सेवेने ग्राहक मात्र नाखुश आहेत, कारण ज्या ठिकाणी बिल भरणा केंद्र आहे त्या केंद्रावर ग्राहक बिल भरण्यासाठी जातात तेव्हा त्याची नोंद ही लगेच मुख्य कार्यालयात होते व ग्राहकांना तुम्ही बिल भरल्याचे मोबाईलवर मेसेज येतो। या सगळ्या प्रक्रियेला बराच वेळ लागतो। एक वीज बिल भरण्यासाठी जवळपास 10 मिनिट लागतात, त्यामुळे बिल भरण्यासाठी लांबच रांगा वाढतात। बिल भरण्यासाठी जिथे 2 ते 4 मिनिट लागायचे तिथे आता 10 ते 15 मिनिट लागत आहेत। त्यात नेट हळू झाला तर मग अजून वेळ लागतो। या सर्व कारणांमुळे ठाण्यातील काही वीज भरणा केंद्र देखील बंद आहेत। ही सर्व प्रक्रिया खूप वेळ काढू असल्याने ग्राहक वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। कसं आहे, MSEB ऑनलाईन जी प्रक्रिया चालू केलेली आहे ती चांगली आहे, पण त्याचा जो सर्व्हर आहे तो आता मॅच करत नाही आहे। एक रिसिट यायला कम से कम 10 मिनिटं लागतात। ते लोडिंग दाखवतात। अक्षरशः लोक वैतागलेले आहेत, लोक शिव्या देतात, मारामारीवरती उतरतात। तर त्याला आम्ही काय करणार? त्याला तुम्ही आता मुलाखत घेतलेलीच आहे। हे आता हे कालपासून झालेलं आहे। 31 तारखेपर्यंत बिलं चांगली होती। मी दिवसाला आम्ही 800-900 बिलं मारतो। काल माझ्याकडे 100 बिलं आली फक्त।
अख्ख्या दिवसात. त्याचं सर्व्हर बरोबर नसल्यामुळे काम लेट होतं आहे आणि कॉम्प्युटर बंद पडतो, हँग होतो, असे बरेच प्रॉब्लेम आहेत. आमच्या ऑफिस लेवलला आम्ही सांगितलेले आहेत आमच्या काय तक्रारी आहेत. ते बोलतात आमच्या हातात काही नाही आहे, जे काय आहे ते वरून झालेलं आहे. ऑनलाईन ऑल महाराष्ट्र केलं असं बोलतात, पण ठाण्यामध्ये बहुतेक काउंटर आत्ता तरी बंद आहेत. माझं कलेक्शन जास्तीत जास्त होतं दिवसाला. माझ्याकडे कालपासून आपण काहीच कलेक्शन नाही आहे. आणि नसल्याला हरकत आहे, वांदा नाही आहे, पण लोक इथे 3-3 लाईन उभे आहेत, ते आमचं डोकं खातात. त्याला आम्ही काय उत्तर देणार? एक जण तर आता दुकानात घुसला होता मारामारी करायला. त्याला बोला आमचं याच्यात दोष काय आहे? हे वरच्या लेवलने झालेलं आहे ऑनलाईन, ते आम्ही काय केलेलं नाही आहे. आमचा नेट स्लो येऊन बघा. लोक उड्डर तिच्याची प्रिंट पण आहे ना, रिसिप्टची प्रिंट एवढी छोटी आहे ना, त्याच्याची अमाऊंट पण दिसत नाही आहे. एवढी बारीक आहे, तो फॉन्ट पण थोडा वाढवला पाहिजे. ठाणे शहरात घर घ्यायचंय तर आता चिंता करू नका. कळव्यातील पारसिक नगरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात शहरांच्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेली आपल्या स्वप्नातील वास्तू नंदनवन होम्स. या नंदनवन होम्स मध्ये रेडी पोझिशन फ्लॅट बुक करा. प्रशस्त अशी पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, लहान व ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, हेल्थ सेंटर, कम्युनिटी हॉल इत्यादी सोयींनी युक्त अशा नंदनवन होम्स मध्ये आजच घर बुक करा. आपल्या नंदनवन होम्स मध्ये 1 BHK, 2 BHK व 2.5 BHK फ्लॅट तयार आहेत. तसेच 4 BHK ड्युप्लेक्स व 5 BHK ड्युप्लेक्स मध्ये AC, बेड्स, सोफा सेट, डायनिंग टेबल, मॉड्युलर किचन, फुल इंटिरियर डिझाईन अशा सर्व सोयींनी समृद्ध असे फ्लॅट तयार आहेत. तेव्हा लवकरच बुक करा आपल्या स्वप्नातलं घर म्हणजेच नंदनवन होम्स. पत्ता श्री कृपा बिल्डर, नंदनवन होम्स, पारसिक नगर, रिलायन्स सुपर मार्केटच्या समोर, कळवा पश्चिम. संपर्क 022 2543 8242. मोबाईल नंबर 9833 901518. नंदनवन होम्स. आज इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.